यावर्षी वरुण राजानं मृग नक्षत्रावर आपली कृपादृष्टी केल्यामुळे संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालाय। यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागडी बियाणं आणून पेरण्या सुरू केल्यात। तालुक्यातील कातरणी या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी मका वाणाचे महागडे बियाणे खरेदी करत 20 एकरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी केली होती। 7 ते 8 दिवसांनंतर या मका बियाण्यांचे कॉन जमिनीच्या बाहेर आल्यानंतर परिसरात असणाऱ्या रानडुकरांनी हैदोस घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस केली आहे। तसेच जमिनीवरती आलेले कोंब फस्त करून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान केलं असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते। वन विभागानं तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी अशोक झालटे, संजय कदम, नवनाथ वैराळे, राजेंद्र कदम, नंदू झालटे, सुनीता झालटे आदी शेतकऱ्यांकडून केली जाते। शिवाजी झालटे, कातरणी कातरवाडी शिवार। मी मका उत्पादक शेतकरी। मी 5 एकरात मका पेरणी केली होती। रात्री डुकरांनी येऊन त्या मकात हायतोस घालून त्याची पूर्ण नुकसान, माझी लाखो रुपयाची नुकसान करून टाकली आहे। आणि आम्ही वन विभागाला कळवलं असताना वन विभागाने त्याची काही नोंद घेतलेली नाही। आम्हाला त्या वन विभागाकडून आमची त्वरित भरपाई करून देण्यात यावी आणि त्यांनी त्या फॉरेस्ट खात्याने त्यांच्या फॉरेस्टला आमची पूर्ण शेतकऱ्यांची मागणी हे त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी कारवाई करून आणि आमची भरपाई करून द्यावी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।